परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणावेळी आंदोलनाची ठिणगी, आत्मदहनाची धमकी देत घोषणाबाजी, पोलिसांची तत्पर कारवाई। स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नाट्यमय घटना घडली। जिंतूर तालुक्यातील येलदरी जलविद्युत केंद्रातील उपकार्यकारी अभियंता B.A. जांबुतकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि कोट्यावधींच्या अनियमिततेचा आरोप करत आंदोलक प्रीतम वाकळे यांनी आत्मदहनाची धमकी देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकाला ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाईसाठी मोंढा पोलीस ठाण्यात दाखल केलं। या प्रकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण काही काळ तंग झालं होतं। कार्यकारी अभियंत्याचं निलंबन झालंच पाहिजे। महाजनको अभियंत्याचं निलंबन झालंच पाहिजे। जलविद्युत अभियंता येलदरी याचं निलंबन झालंच पाहिजे। सरकारच्या खिशातले पैसे काढून घेणाऱ्या अभियंत्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे। उपकार्यकारी अभियंता जांबुतकर याच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। भारतीय संविधानाचा 15 ऑगस्ट रोजी जलविद्युत निर्मिती प्रकल्प येलदरी कॅम्प येथे कर्तव्यावर असलेले उपकार्यकारी अभियंता श्री B.A. जांबुतकर यांनी महाजनको प्रशासनाचे परिपूर्ण नियमावलीचा भंग करून एम्प्रेस निधी तसेच इथे झालेल्या आतापर्यंतच्या बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच इतर सर्व ऑर्डरमध्ये रॅपिड नामक नाशिक येथील कंपनीकडून जवळपास कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। महाजनको प्रशासनाच्या वरिष्ठांना वेळोवेळी कळून देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही अनेक आंदोलने निवेदने देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे नैराश्यातून आज आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे।